नमस्कार, रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेते माजी सहकार मंत्री स्वर्गीय विलासराव पाटील उंडाळकर यांच्या नातवावर बिबट्याचा हल्ला. पाहुयात आमचे विशेष प्रतिनिधी संतोष कदम यांचा सविस्तर रिपोर्ट. साताऱ्याच्या कराड तालुक्यातील उंडाळे शेवळवाडी मार्गावर शुक्रवारी रात्री 8:30च्या सुमारास ही घटना घडली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी सहकार मंत्री स्वर्गीय विलासराव पाटील उंडाळकर यांच्या नातवावर बिबट्याने हल्ला केला. या बिबट्याच्या हल्ल्यात आदिराज पाटील यांच्या पायाला दुखापत झाली असून आदिराज पाटील यांच्या सोबत असणारे दुचाकी चालक धनाजी पाटील हेही थोडक्यात बचावले. उंडाळे गावातील या घटनेनंतर स्थानिक ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. उदयसिंह पाटील उंडाळकर हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते असून आदिराज पाटील यांचे ते वडील आहेत आणि उदयसिंह पाटील उंडाळकर हे येळगाव जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवित आहेत. या घटनेनंतर पंचक्रोशीत भीतीचे वातावरण पसरलेले असून लवकरात लवकर बिबट्याचा बंदोबस्त व्हावा अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे. बऱ्यापैकी मी या जिल्हा परिषद मध्ये घर टू घर भेटी दिली आहेत आणि मला वाटत नाही मी कोणती वाडी किंवा वस्ती किंवा कोणतंही गाव सोडलेलं आहे. मला कोणती अडचण वाटत नाहीये की तिन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील ही मी आश्वासन देतो तुम्हाला. काकांनी बऱ्यापैकी सर्व मूलभूत जी पण सुविधा आहेत त्या तुम्हाला पुरवलेल्या आहेत. पाणी असून दे, हॉस्पिटल असून दे, शाळा असून दे किंवा रस्ते असून दे, सर्व जे पण मूलभूत सुविधा आहेत ते काकांनी तुम्हाला पुरवलेल्या आहेत. लोक सांगत होती छोटी छोटी कामे आहेत, कुणाला ग्रंथालय पाहिजे किंवा कुणाला व्यायामशाळा पाहिजे किंवा छोटे मोठे काकांनी केलेले रस्त्यांवरती त्यांना अजून वरती निधी पाहिजे, थोडाफार राहिलेले काही खड्डे किंवा ते उजवायचे. ते आपल्याला गेल्या काही वर्षांपासून आपण सत्तेत नव्हतो, आता आपण सत्तेधारी पक्षात आहोत आणि आपण आता या जिल्हा परिषद 4 वर्ष झाली जिल्हा परिषद ही झाली नव्हती, त्याच्यामुळे आपल्याकडे तोही निधी नव्हता. आता या इलेक्शन नंतर राहिलेली जी पण कामे आहेत ते आपण जिल्हा परिषदच्या मार्फत किंवा नितीन काकांच्या किंवा राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्यांच्या मार्फत आपण करून घेऊ. तुम्हाला कोणतेही आश्वासन देणार नाही मी की आम्हाला तुम्हाला नोकरी देतो, असलं काही आश्वासन देत नाही. मला माझी कोणतरी बोललं होतं पप्पा की उंडाळकरांना खोटं बोलता येणार, त्यामुळे तुम्ही राजकारणात पुढे जाता येणार. खोटं बोलता म्हणजे तिथं विलास काका जोडाने मारतील मला, एवढंच राहिलं. तर मी तुम्हाला कोणतेही आश्वासन देत नाही. मला भागात गेल्यावर एवढेच लोक सांगत होते की काकांना कोणतेही काम मागायला आम्ही गेलो नाही किंवा काकांना कोणतेही काम आम्ही मागून काकांनी दिलं नाही असं झालं नाहीये. मी तुम्हाला एवढंच सांगतो, तुम्ही काम मागण्याच्या आधी तुम्हाला काम पोहोचेल आणि इथं काहीच दिवसात काही महिन्यांमध्ये ते मोठं आपण संपर्क कार्यालय उभं करणार आहे आणि दर शनिवार आणि रविवार मी किंवा दादा तिथं उपस्थित राहणार आहे. त्यामुळे तुमची कोणतीही कामे असतील तर आपलं कार्यालय उभं राहणार आहे. तुम्ही आमच्याशी संपर्क साधा, माझा नंबर घ्या. तुम्हाला काही वाटेल तर काही काम असेल तर मला कळवा. दादांपर्यंत काही लोकांना पोहोचता येत नाही, दादांना तालुक्याचं नेतृत्व करायचं, त्याच्यामुळे त्यांच्यापर्यंत त्यांना वेळ भेटत असेल ते लोकांना भेटत असतात. पण तुम्हाला सांगतो, आजोबांचं बालेकिल्ला त्यांच्या भाऊकीने सांभाळला, पण तुमचा बालेकिल्ला मी सांभाळीन एवढं मी तुम्हाला सांगतो. 7 तारखेला आपण सर्वांनी राष्ट्रवादीला आणि उमेदवारांना आपण मोठ्या मताधिक्याने निवडून अशी विनंती करताना सांगतो. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि Instagram पेजला फॉलो करा.